उन्हाळा येताच आपल्या भेटीसाठी येतो तो म्हणजे फळांचा राजा आणि हा प्रत्येकालाच आवडतो. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत प्रत्येकाच्या आवडीचा असतो. पण हा फळांचा राजा खाताना एक चूक देखील पडू शकते तुम्हाला महागामध्ये, ज्याच्यामुळं तुम्हाला त्याचे इतके मोठे साईड इफेक्ट्स तुमच्या चेहऱ्यावरती खाणं हे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. कारण याच्यामध्ये आपल्या शरीरासाठी असणारे सगळे आवश्यक गोष्टी असतात. म्हणजे कॅल्शियम्स म्हणा, मिनरल्स म्हणा, विटॅमिन्स म्हणा, हे सगळ्या गोष्टी आहेत त्या या आंब्यामध्ये असतात. मी तुम्हाला इथे चार्ट दाखवेल. या सगळ्या गोष्टी आणि किती प्रमाणात असतात, म्हणजे 165 ग्रॅममध्ये किती तुम्हाला कॅलरीज मिळतात, कॅल्शियम किती मिळतं, किंवा हिमोग्लोबिन, आयर्न किती मिळतं, या सगळ्या गोष्टींचा चार्ट मी तुम्हाला इथे दाखवेन. आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतो हा आंबा. जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तरी देखील तुम्ही आंब्याचं सेवन करू शकता. कारण आंब्यामध्ये फायबर मोठ्या प्रमाणात असतं आणि तुम्हाला माहितीच आहे, जर वजन कमी करायचं असेल तर तुम्हाला फायबरयुक्त गोष्टी खायला सांगितल्या जातात. त्यामुळं आंब्यामध्ये फायबर देखील आहे. दुसरा फायदा आंबा खाण्याचा तो म्हणजे कोलेस्ट्रॉल. ज्यांच्या शरीरामध्ये कोलेस्ट्रॉल मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे ते देखील व्यक्ती आंबा खाऊ शकतात. कारण आंबा खाल्ल्यामुळं आपल्या शरीरातलं जे कोलेस्ट्रॉल आहे ते कोलेस्ट्रॉल देखील कमी होण्यास फायदा होतो. तिसरा फायदा याच्यातला आहे ते म्हणजे चेहऱ्यावरती ग्लो येतो. अँटी एजिंगवरती हे काम करतं. वरती जर लवकर सुरतुक्या येत असेल तर त्याला कमी करण्याचं काम करतं. त्याचबरोबर याच्यामध्ये विटॅमिन सी आहे आणि सगळ्यांनाच माहिती आहे की चेहरा ग्लोईंग आणि जर गोरा बनवायचा असेल तर त्याच्यासाठी विटॅमिन सी जास्त महत्त्वाचं असतं. याच्यामध्ये नॅचरली विटॅमिन सी आहे, त्याच्यामुळं आपल्या चेहऱ्याला विटॅमिन सी जास्त गरजेचं आहे. चौथा आहे ते म्हणजे आपली स्मरणशक्ती वाढवतं. स्मरणशक्तीसाठी किंवा आपल्या मेंदूसाठी विटॅमिन बीची गरज असते आणि आंब्यामध्ये विटॅमिन बी देखील आढळतं. त्याच्यामुळे आपली स्मरणशक्ती आहे ती देखील वाढते. पाचवं आहे ते म्हणजे डोळ्याची दृष्टी वाढवते. कारण विटॅमिन ए आपल्या डोळ्याच्या दृष्टीसाठी जास्त फायदेशीर असतं आणि याच्यामध्ये विटॅमिन ए देखील आढळतं. त्याच्यामुळे आपल्या डोळ्यांसाठी देखील शरीरामध्ये आयर्नची कमतरता पडून देत नाही, म्हणजे शरीरामध्ये रक्ताची कमतरता पडू देत नाही. कारण याच्यामध्ये आयर्न देखील आहे. त्याच्यामुळं जर तुमच्या शरीरामध्ये रक्ताची कमतरता असेल तरी देखील तुम्ही आंब्याचं हृदय निरोगी राहतं. हृदयाला निरोगी ठेवण्याचं काम देखील हा आंबा करतो. कारण शरीरामध्ये जर आपल्या कोलेस्ट्रॉल वाढलं तर कोलेस्ट्रॉलमुळं आपल्या शरीरावरती एक्स्ट्राचा ताण येतो आणि हे शरीरातलं जो कोलेस्ट्रॉल आहे ते वाढवून देत नाही आणि त्याच्यामुळं आपल्या हृदयावरती एक्स्ट्रा ताण येत नाही. त्याच्यामुळं आपलं हृदय निरोगी राहतं आणि हृदय निरोगी राहतं आणि त्याच्यामुळे हृदयरोगाचा धोका आहे तो देखील टळण्याची शक्ती आहे. आठवं आहे ते म्हणजे इम्युनिटी वाढवतं. शरीरामध्ये आपल्या इम्युनिटी वाढवण्याचं काम देखील आंबा करतो. आपली जी रोगप्रतिकारशक्ती आहे ती देखील वाढते. त्याच्यामुळं आंबा खाणं आपल्या शरीरासाठी जास्त फायदेशीर आहे. त्याचबरोबर 9वं आहे ते म्हणजे बद्धकोष्ठता. ज्यांना बद्धकोष्ठतेचा त्रास आहे ते देखील व्यक्ती आंब्याचं सेवन करू शकतात. दिवसातनं 1 ते 2 आंबे तुम्ही खाऊ शकता. म्हणजे 100 ग्रॅम ते 200 ग्रॅम आंब्यापर्यंत तुम्ही दिवसभरामध्ये सेवन करू शकता. बनवण्याचं कारण म्हणजे माझा मुलगा 6 वर्षाचा आहे आणि तो आंबे खूप मोठ्या प्रमाणात खातो आणि आंबा खाल्ल्यानंतर मी त्याला काय सांगायची, जा तोंड धुवून घे आणि तोंड धुतल्यानंतर तो काय करायचा, पाणी देखील प्यायचा. आणि त्याच्यामुळं त्याला काय झालं ना की मळमळल्यासारखं व्हायला लागलं, उलटी व्हायला झाल्यासारखं वाटायला लागलं. मग मी थोडा विचार केला की मी अशा कोणत्या गोष्टी त्याला ह्या 2 दिवसामध्ये दिल्यात की ज्याच्यामुळं त्याला उलटीसारखं वाटते. मग माझ्या लक्षात आलं की मी त्याला रोज आंबा देते आणि आंब्यामुळं तर होत नाही ना. आणि मग मी सर्च केला गुगलवरती. त्यावेळेला माझ्या लक्षात आलं की आंबा खाल्ल्यानंतर लगेचच पाणी द्यायचं नाही आणि त्याच्यामुळं तो लगेचच पाणी प्यायचा आणि त्याच्यामुळं त्याला उलटी आणि मळमळ झाल्यासारखं वाटायचं. म्हणजे होत नव्हती, फक्त फील व्हायचं की म्हणूनच हा व्हिडिओ मी करायचं ठरवलं आणि माझ्या सबस्क्रायबरना देखील हा व्हिडिओ आवडेल अशी आशा करते. जर तुम्हाला देखील माहिती नसेल की आंबा खाल्ल्यानंतर लगेचच पाणी प्यायचं नाही, म्हणजे थोड्या वेळानंतर अर्ध्या-पाऊण तासानंतर तुम्ही पाणी पिऊ शकता. पण आंबा खाला आणि लगेचच तुम्ही पाणी पिऊ नका, त्याच्यामुळं उलटी आणि मळमळ होऊ शकते. पचन होतं किंवा पोट फुगल्यासारखं वाटतं, ॲसिडिटी यासारख्या समस्या जाणवू शकतात. मग त्यामुळं तुम्ही देखील लक्षात घ्या की आंबा खाल्ल्यानंतर लगेचच
पाणी प्यायचं नाही. दुसरी गोष्ट लक्षात घ्यायची ती म्हणजे दही आणि आंबा दोन्ही एकत्र गोष्टी घ्यायच्या नाहीत. दही काय असतं, थंड असतं आणि आंबा आपल्याला माहिती आहे खूप गरम असतो. त्यामुळे थंड आणि गरम दोन्ही गोष्टी एकत्र आल्यात तरी देखील प्रॉब्लेम आपल्या शरीराला. आणि दही एकत्र खाल्ल्यामुळं काय होतं ना, कार्बन डायऑक्साईड्स आणि काही विषारी पदार्थ आहेत ते तयार होतात आणि त्याच्यामुळं आपल्या पोटामध्ये दुखू शकतं किंवा त्वचेसंबंधी काही समस्या जाणवू शकतात. जसं की कोल्ड ड्रिंक्स आणि आंबा एकत्र घ्यायचा नाही, कारण कोल्ड ड्रिंक्समध्ये देखील साखर असते आणि आंब्यामध्ये देखील साखर असते. ज्या लोकांना मधुमेह आहे किंवा ज्यांच्या शरीरामध्ये साखरेचं प्रमाण जास्त आहे अशा व्यक्तींनी देखील या दोन्ही गोष्टी आहेत त्या एकत्र घेऊ नये. याच्यामुळे तुम्ही बेशुद्ध होऊ शकता किंवा अचानक तुमच्या शरीरामध्ये साखरेचं मोठ्या प्रमाणात वाढ होते आणि त्याच्यामुळे तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावं लागतं. त्याच्यामुळे कोल्ड ड्रिंक्स आणि आंबा एकत्र कधीही आणि आंबा एकत्र कधीच खायचा नाही. आयुर्वेदानुसार या दोन्ही गोष्टी कधीही एकत्र तुम्ही खाऊ नका. ह्या एकत्र खाल्ल्यामुळं तुम्हाला ॲसिडिटी किंवा पोटामध्ये दुखू शकतं. आणि 5वं आहे ते म्हणजे खूप स्पायसी खायचं नाही, खूप तिखट खायचं नाही. आंबा व तिखट अशा गोष्टी एकत्र घ्यायच्या नाहीत, कारण तिखट आणि गोड या दोन्ही गोष्टी आपल्या शरीरासाठी घातक ठरू शकतात. त्यामुळे जास्त तिखट खायचं नाही किंवा जास्त मसालेदार पदार्थ तुम्ही ज्यावेळेला आंबा खाता त्यावेळेला